नवीन वर्षाचं स्वागत हे अगदी जल्लोषात झालेलं आहे। मात्र नवीन वर्षाचं स्वागत हे देवदर्शनाने करणं ही एक भारतीय परंपरा आहे, ज्यात नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वादाने करण्यासाठी लोक ही अनेक मंदिरांमध्ये गर्दी करतात। सिद्धिविनायक, दगडूशेठ गणपती, अंबाबाई, विठ्ठल, शिर्डी, वैष्णोदेवी यांसारख्या प्रमुख मंदिरांना भेट देतात आणि मोठी गर्दी करतात, ज्यामुळे मंदिरांमध्ये आता सध्या भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। मंदिर या ठिकाणी भाविकांच्या गर्दीमुळे विशेष तयारी केली जाते। पहाटेपासूनच भक्तांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते। नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि गाभाऱ्यात विविध प्रकारच्या फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी अभिराज बाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। अभिराज, आपण पाहतोय नवीन वर्षाची सुरुवात आणि भाविकांची गर्दी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पाहायला मिळते। फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मंदिर प्रशासन सज्ज पाहायला मिळतंय। लोकशाहीच्या प्रेक्षकांना आपण या ठिकाणी नववर्षाच्या पहिल्या या ठिकाणी आपण विठुरायाच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी विठुरायाचं शिवज्वळ आणि हे सावळं रूप या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून घर बसल्या आपण प्रेक्षकांना दाखवतो। आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर सजलेलं आहे। विविध प्रकारच्या जवळपास 1 टन फुलांनी या ठिकाणी मंदिरात सजावट करण्यात आलेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगते तुझं पांडुरंग। आता याच्यामध्ये आपल्याला नवीन वर्षाला देखील मला विसरू नका असं म्हणायची वेळ आलेली आहे। इतके भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी दाखल झालेले आहेत। जेणेकरून काल एकादशी होती आणि आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विष्णू पक्षांच्या गर्दीने फुललेली आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत। मला सांगा, आज आला आणि आज नवीन वर्ष आहे, काय विठ्ठलाकडे मागतो? मी परभणी तालुका सेलूतून आलेलो आहे आणि नववर्षा मी विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व मतदार बंधूंना आरोग्यदायी आनंदीमयी नववर्ष जावो आणि येणारा हा नवीन वर्षाचा काळ माझ्या शेतकऱ्यांसाठी भरभराटीचा जावो, सुख समृद्धीचा जावो। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।